पुरुषोत्तम मास महात्म्य अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. सुतजी महाराज पुढे म्हणाले, हे मुनिश्रेष्ठांनो, आता मी तुम्हाला पुरुषोत्तम मासाचे पुण्य, त्याचे महत्त्व आणि या महिन्यात करावयाच्या साधनांविषयी सविस्तर सांगतो. भगवान विष्णूंनी नारदांना पुढे सांगितले, हे नारदा, पुरुषोत्तम मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी आहे. या महिन्यात केलेले सर्व धार्मिक कार्य कर्म विशेष फलदायी होते. जो मनुष्य या महिन्यात स्नान, दान, तप, जप, व्रत आणि भक्ती करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात. भगवान म्हणाले, या महिन्यात सकाळी लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास नदी, तीर्थक्षेत्र किंवा स्वच्छ जलात स्नान करावे. त्यानंतर भगवान विष्णूंचे ध्यान, नामस्मरण व पूजन करावे. जो मनुष्य या महिन्यात श्रद्धेने जप करतो तो अनेक जन्मांचे पाप नष्ट करतो. जो दान करतो त्याला अक्षय्य पुण्य प्राप्त होते. मग नारदांनी विचारले, हे प्रभो, या महिन्यात कोणते दान विशेष महत्वाचे आहे? त्यावर भगवान विष्णू म्हणाले, नारदा, या महिन्यात अन्नदान, वस्त्रदान, गोदान, सुवर्णदान यांना विशेष महत्व आहे. परंतु जे मनुष्य श्रद्धेने आपल्या शक्तीनुसार जे काही दान करतील त्यांनाही तितकेच पुण्य प्राप्त होईल. भगवान म्हणाले, या महिन्यात व्रत करणे, उपास करणे, साधे सात्विक अन्न ग्रहण करणे हे देखील पुण्यदायी आहे. जो मनुष्य नियमाने व संयमाने हा महिना पाळतो त्याचे जीवन पवित्र होते. या महिन्यात कथा ऐकणे, पुराणांचे श्रवण करणे आणि भगवंतांचे नामस्मरण चिंतन करणे हे अत्यंत लाभदायक आहे. पुढे सुतजी महाराज म्हणाले, हे ऋषींनो, पुरुषोत्तम मासात केवळ बाह्यकर्मच नव्हे तर मन शुद्ध ठेवणेही अत्यंत आवश्यक आहे. मनात सद्भाव, करुणा, दया आणि सत्य यांचा विचार ठेवावा. जो मनुष्य या महिन्यात इतरांना मदत करतो, दीनदुःखितांची सेवा करतो, त्याला विशेष पुण्य प्राप्त होते. पुढे भगवान विष्णू म्हणाले, नारदा, या महिन्यात माझे स्मरण व कथा श्रवण करणाऱ्यांवर मी विशेष प्रसन्न होतो. त्याची सर्व दुःखे दूर करून त्याला सुख आणि शांती प्रदान करतो. जो मनुष्य या पुरुषोत्तम मासाचे महात्म्य श्रद्धेने ऐकतो, वाचतो, त्याचे जीवन धन्य होते. सुतजी महाराज पुढे म्हणाले, हे मुनिश्रेष्ठांनो, या पुरुषोत्तम मासाचे महत्त्व अतिशय मोठे आहे. या महिन्यात केलेली साधना, तप, जप, दान, व्रत याचे फळ अनंत पटीने मिळते. म्हणून प्रत्येकाने या महिन्याचे श्रद्धेने पालन केले पाहिजे, भक्तिभावाने केले पाहिजे. इति श्री स्कंद पुराणे पुरुषोत्तम मास महात्म्ये तृतीय अध्याय समाप्तः.